नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर आनंद शिंदे, लक्ष्मीबाई भाऊराव पाटील महिला महाविद्यालय सोलापूर। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बौद्ध काळातील शिक्षणाचे प्रकार याविषयीची माहिती अभ्यासणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, आत्तापर्यंत आपण गेल्या 6 ते 7 व्हिडिओच्या माध्यमातून बौद्ध काळातील शिक्षण पद्धतीचा अतिशय सविस्तर पद्धतीने अभ्यास केलेला आहे। बौद्ध काळामधील शिक्षणाची ध्येये नेमकी कोणत्या प्रकारची होती, बौद्ध काळातील शिक्षणाचा अभ्यासक्रम कशा प्रकारचा होता, बौद्ध काळामध्ये नेमक्या कोणकोणत्या अध्यापनाच्या पद्धती वापरल्या जात होत्या, त्याचबरोबर बौद्ध काळातील विद्यार्थी शिस्त कशा प्रकारची होती, बौद्ध काळामधील गुरु शिष्य संबंध किंवा शिक्षकाची नेमकी काय भूमिका होती, याविषयीचे अतिशय सखोल माहिती आपण अभ्यासलेली आहे। आणि त्याचबरोबर बौद्ध काळातील शिक्षणाची वैशिष्ट्ये नेमकी कोणकोणती आहेत त्या संदर्भातले 2 व्हिडिओ आपण पाहिलेले आहेत। आणि त्यानंतर मग बौद्ध काळातील शिक्षणाचे जे प्रकार आहेत ते प्रकार नेमके कोणकोणते होते किंवा बौद्ध काळामध्ये कोणकोणत्या प्रकारांनी शिक्षण दिले जात होते याविषयीची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत। तर मग बघूया बौद्ध काळातील शिक्षणाचे प्रकार नेमके कोणकोणते होते। तर बौद्ध काळातील शिक्षणाच्या प्रकारामधील पहिला प्रकार आहे तो म्हणजे प्राथमिक शिक्षण। म्हणजे बौद्ध काळामध्ये जे काही शिक्षणाचे वेगवेगळे प्रकार केले होते त्यामधला शिक्षणाचा पहिला प्रकार आहे तो म्हणजे प्राथमिक शिक्षण। तर हे प्राथमिक शिक्षण जे आहे हे प्राथमिक शिक्षण साधारणपणे मठामध्ये किंवा विहारामध्ये चालत होते। म्हणजे बौद्ध काळामध्ये आपण शिक्षण पद्धती कशा प्रकारे चालत होती हे अतिशय सखोलरित्या अभ्यासल्यामुळं हे आपल्याला आता माहीत झालेलं आहे की साधारणपणे प्राथमिक शिक्षण जे आहे हे प्राथमिक शिक्षण मठामध्ये किंवा विहारामध्ये चालत होते। आणि विद्यार्थ्याला प्रवेश देत असताना कुठलाही जात पात धर्म यांचं बंधन अजिबात नव्हतं। म्हणजे गौतम बुद्धांनी आपला बौद्ध धर्म जो आहे तो सर्वांसाठी खुला केलेला होता आणि त्यामुळं कोणतेही जात धर्म उच्च नीच नाही अशा प्रकारे त्यांनी सांगितलेलं असल्यामुळं बौद्ध धर्मातील शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थ्यांना जातीपातीचं किंवा धर्माचं बंधन अजिबात नव्हतं। कोणत्याही जातीचा धर्माचा विद्यार्थी असेल तरी देखील त्याला शिक्षण घेण्याची परवानगी होती। आणि प्राथमिक शिक्षण घेत असताना किंवा प्राथमिक शिक्षणाची सुरुवात करत असताना आपण हेही बघितलेलं आहे की साधारणपणे पब्बजा नावाचा एक संस्कार त्या काळामध्ये केला जायचा की जो पब्बजा नावाचा संस्कार वैदिक काळातील उपनयन संस्कारासारखाच होता। म्हणजे विद्यार्थ्याच्या शिक्षणाची सुरुवात करण्याचं वय जे आहे ते साधारणपणे 8 वर्ष पूर्ण असावं असं या बौद्ध काळामध्ये म्हटलं होतं। म्हणजे वयाच्या 8व्या वर्षी त्या विद्यार्थ्याचा पब्बजा नावाचा संस्कार जो आहे तो संस्कार त्याच्यावर केला जायचा आणि या संस्कारानंतरच विद्यार्थ्याला शिक्षणासाठी प्रवेश दिला जायचा आणि मग त्या विद्यार्थ्याचं प्राथमिक शिक्षण जे आहे हे प्राथमिक शिक्षण साधारणपणे सुरू केलं जायचं। प्राथमिक शिक्षणाचा जो उद्देश आहे तो उद्देश काय होता तर लेखन वाचन आणि गणित शिकवणे। म्हणजे प्राथमिक शिक्षणाचा महत्त्वाचं ध्येय किंवा हेतू काय असायचा तर लेखन वाचन आणि गणिती कौशल्य विद्यार्थ्याला हस्तगत झालं पाहिजे। म्हणजे प्राथमिक शिक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थ्याला शिक्षण देत असताना त्या विद्यार्थ्याला लिहिता आलं पाहिजे, वाचता आलं पाहिजे आणि व्यावहारिक गणित किंवा अंकगणित ज्याला म्हणतो त्या अंकगणिताचं ज्ञान विद्यार्थ्याला किंवा त्या शिष्याला झालं पाहिजे। हा मूळ हेतू बौद्धकालीन शिक्षणातल्या प्राथमिक शिक्षणाचा असलेला आपल्याला दिसून येईल। कारण वैदिक काळामध्ये जरी लेखनकलेचा विकास झालेला नसला तरी देखील बौद्ध काळामध्ये लेखनकला विकसित झाली होती, हळूहळू त्याचा विकास होत होता। सुरुवातीच्या काळामध्ये जरी लेखन साधनांचा अभाव असला किंवा त्यांची उपलब्धता ही कमी प्रमाणामध्ये असली तरी देखील नंतरच्या काळामध्ये मात्र ही साधनं जी आहेत ही साधनं उपलब्ध झाली आणि त्यामुळं त्या विद्यार्थ्याला लेखन आलं पाहिजे किंवा वाचन आलं पाहिजे आणि त्याचबरोबर गणिती कौशल्य देखील आलं पाहिजे। याच्यावर त्या काळामध्ये लक्ष दिलेलं किंवा कटाक्ष असलेलं आपल्याला दिसून येईल। म्हणजेच काय की बौद्ध काळातील प्राथमिक शिक्षण जे आहे हे प्राथमिक शिक्षण साधारणपणे मठात विहारामध्ये चालत व्हायचं। 8व्या वर्षी त्याला प्रवेश दिला जायचा। पब्बजा संस्कार झाल्यानंतरच विद्यार्थ्याला प्राथमिक शिक्षणात प्रवेश दिला जायचा आणि प्राथमिक शिक्षणाचा मुख्य हेतू हा लेखन वाचन आणि गणित शिकवणे हा असलेला आपल्याला दिसून येईल। त्यानंतर पुढचा शिक्षणाचा प्रकार आहे तो म्हणजे उच्च शिक्षण। म्हणजे प्राथमिक शिक्षणानंतर
2 नंबरचा जो शिक्षणाचा प्रकार होता तो होता उच्च शिक्षणाचा। म्हणजे बौद्ध काळात शिक्षण घेण्यासाठी जेव्हा विद्यार्थी 8 वर्षानंतर यायचा तेव्हा त्याचं प्राथमिक शिक्षण पूर्ण झाल्यानंतर उच्च शिक्षणाची देखील सोय बौद्धकालीन शिक्षणामध्ये केलेली आपल्याला दिसून येते। म्हणजे प्राथमिक शिक्षण जे आहे ते प्राथमिक शिक्षण 8व्या वर्षी सुरू झाल्यानंतर साधारणपणे 12 वर्षापर्यंत हे शिक्षण चालायचं। म्हणजे वयाच्या 20व्या वर्षापर्यंत त्या शिष्याच्या वयाच्या 20व्या वर्षापर्यंत हे शिक्षण चालायचं आणि त्यानंतर मग उच्च शिक्षणाची सुविधा जी आहे ती बौद्धकालीन संघामध्ये केलेली आपल्याला दिसून येते की ज्यांना बौद्ध संघामध्ये कायमस्वरूपी वास्तव्य करायचं आहे अशा विद्यार्थ्यांनी हे उच्च शिक्षण घ्यावं किंवा उच्च शिक्षणाची सोय जी आहे ही उच्च शिक्षणाची सोय अशा विद्यार्थ्यांना केली होती। उपसंपदा नावाचा समारंभ त्या काळामध्ये केला जात होता आणि उपसंपदा समारंभानंतरच उच्च शिक्षणामध्ये किंवा संघामध्ये त्या विद्यार्थ्याला प्रवेश दिला जायचा आणि मग त्या विद्यार्थ्याचं उच्च शिक्षण जे आहे ते चालू व्हायचं। उच्च शिक्षणामध्ये अनेक प्रकारच्या अभ्यासक्रमांची सोय होती। म्हणजे एकच एक अभ्यासक्रम उच्च शिक्षणामध्ये शिकवला जात होता असं नाही, तर आपण अभ्यासक्रम पाहत असताना हेही बघितलं की बौद्ध काळातील शिक्षणाचा अभ्यासक्रम अतिशय व्यापक होता। म्हणजे वैदिक काळातील धार्मिक वाङ्मयाचा तर त्यात समावेश होता आणि त्याचबरोबर बौद्ध काळातील धार्मिक वाङ्मय आणि इतर जे काही अनेक विषय होते त्या सर्व विषयांची सोय अभ्यासक्रमामध्ये असल्यामुळं अनेक प्रकारचा अभ्यासक्रम जो आहे तो बौद्ध काळामध्ये त्याची सोय करण्यात आली होती आणि आवडीनुसार अभ्यासक्रम निवडण्याची संधी विद्यार्थ्याला होती। म्हणजे विद्यार्थ्याला ज्या विषयामध्ये अभिरुची असेल, आवड असेल त्या आवडीनुसार तो विद्यार्थी अभ्यासक्रम निवडू शकत होता। या अभ्यासक्रमांमध्ये वेदांचा आणि त्याचबरोबर बुद्ध तत्त्वज्ञानाचा देखील अभ्यास समाविष्ट होता। म्हणजे केवळ बौद्ध तत्त्वज्ञानच बौद्ध काळामध्ये अभ्यासलं जात होतं असं नाही, तर वैदिक काळामधील जे काही वेद असतील, उपनिषद असतील किंवा वैदिक वाङ्मय असेल त्या देखील अभ्यासक्रमाचा समावेश बौद्धकालीन शिक्षणामध्ये असलेला आपल्याला दिसून येईल। आणि हे शिक्षण घेण्यासाठी साधारणपणे उच्च शिक्षणामध्ये संस्कृत भाषा त्या विद्यार्थ्याला आली पाहिजे अशा प्रकारचा प्रघात होता। म्हणजे उच्च शिक्षण जर घ्यायचं असेल तर संस्कृत भाषा ही आलीच पाहिजे, कारण उच्च शिक्षण हे संस्कृत भाषेमधून होतं। आणि पहिला प्रकार जो आपण बघितला प्राथमिक शिक्षण, हे प्राथमिक शिक्षण पाली आणि प्राकृत भाषेमधून दिलं जायचं, कारण सर्वसामान्य लोकांची प्रादेशिक भाषा किंवा बोलीभाषा लोकभाषा जी होती ती पाली होती किंवा प्राकृत होती आणि त्यामुळं पाली आणि प्राकृत भाषेमधून प्राथमिक शिक्षण देण्याचं कार्य केलं जात होतं। मात्र उच्च शिक्षण घेण्यासाठी त्या विद्यार्थ्यांना संस्कृत भाषा ही येणं गरजेची होती, कारण वेदांचा अभ्यास जो होता तो वेदांचा अभ्यास हा संपूर्णपणे संस्कृतमध्ये असायचा। म्हणजेच वेद आणि बुद्ध तत्त्वज्ञानाचा अभ्यासक्रम हा उच्च शिक्षणामध्ये शिकवला जायचा। त्याचबरोबर धार्मिक शिक्षण सोडून इतर असे अनेक विषय होते की जे असंख्य विषय देखील त्या काळामध्ये शिकवले जायचे की ज्याच्यामध्ये व्याकरण आहे, ज्योतिषविद्या आहे, योगविद्या आहे, न्याय आहे, संगीत आहे किंवा रसौषधी विद्या आहे, मंत्रशास्त्र आहे, यासारखे असंख्य विषय उच्च शिक्षणामध्ये शिकवण्याचं काम बौद्ध काळामध्ये केलं जात होतं। आणि त्याचबरोबर विनय ग्रंथ किंवा विनय पिटिका नावाचा जो काही ग्रंथ होता की जो गौतम बुद्धांनी लिहिलेला होता, त्या विनय पिटिका किंवा विनय ग्रंथाचा अभ्यास देखील उच्च शिक्षणामध्ये विद्यार्थ्याला करावा लागायचा। म्हणजेच काय की बौद्ध काळातील प्राथमिक शिक्षणानंतर दुसरा शिक्षणाचा जो प्रकार होता तो म्हणजे उच्च शिक्षण। त्यानंतर तिसरा शिक्षणाचा प्रकार आहे तो म्हणजे व्यावसायिक शिक्षण। म्हणजे बौद्ध काळामध्ये केवळ धार्मिक शिक्षणावरच भर दिला जात होता असं नाही, तर सर्वसामान्य भिक्षुक असतील किंवा सर्वसामान्य जे काही शिष्य असतील त्या शिष्यांना शिक्षणाबरोबरच आपला उदरनिर्वाह करता यावा किंवा ते स्वावलंबी बनावेत, आत्मनिर्भर बनावेत, या हेतूनं बौद्ध काळामध्ये अनेक प्रकारच्या व्यावसायिक शिक्षणाचा देखील समावेश केलेला आपल्याला दिसून येईल। आणि व्यवसाय शिक्षणाला देखील प्राधान्य बौद्धांनी दिलेलं आहे किंवा गौतम बुद्धांनी बौद्ध काळामध्ये व्यवसाय शिक्षणाला देखील प्राधान्य दिलं गेलेलं आपल्याला दिसून येतं की ज्याच्यामुळेच अनेक प्रकारच्या कला आणि व्यवसाय त्या काळामध्ये भरभराटीस आले होते। म्हणजे सर्वसामान्य लोक अनेक प्रकारचे कला व्यवसाय करायचे की ज्याच्यामुळं बौद्ध काळामध्ये हे व्यवसाय देखील भरभराटीस आलेले आपल्याला दिसून येतात किंवा तशा प्रकारचे उल्लेख आपल्याला अनेक ग्रंथांमध्ये सापडतात।
मठांमध्ये राहणाऱ्या ज्या भिक्षुणी आहेत त्या भिक्षुणींनी कला आणि शिल्प यांचा देखील अभ्यास केल्याचा उल्लेख आपल्याला अनेक ग्रंथांमध्ये आढळतो. म्हणजे मठामध्ये किंवा विहारामध्ये ज्या भिक्षुणी राहत होत्या त्या भिक्षुणींनी किंवा भिक्षूंनी देखील वेगवेगळ्या प्रकारच्या कला आणि शिल्प यांचा अभ्यास केल्याची उदाहरणे देखील आढळतात की ज्याच्यामध्ये हस्तकला असेल, सूतकताई असेल, विणकाम असेल, शिवणकाम असेल, वास्तुकला असेल, शिल्पकला असेल, रंगकाम असेल किंवा वैद्यकशास्त्र असेल, शल्यचिकित्सा आहे, विज्ञान आणि तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण आहे. म्हणजे अशा अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या व्यवसायांचा समावेश बौद्धकालीन व्यावसायिक शिक्षणामध्ये असलेला आपल्याला दिसून येईल. आणि त्याच्यातल्या त्यात वास्तुकलेचा जर विचार केला तर आपण नागपूरसारखं ठिकाण असेल किंवा बौद्धगयासारखं ठिकाण असेल, मुंबईसारखं ठिकाण असेल की ज्या ठिकाणी दरवर्षी गौतम बुद्धांची जयंती आणि पुण्यतिथीच्या निमित्तानं अनेक लोक त्या ठिकाणी जमतात. तिथली जर वास्तू आपण बघितली किंवा वास्तुकला बघितली तर ती वास्तुकला देखील अतिशय वाखाणण्याजोगी आहे की अनेक मोठमोठ्या वास्तू ज्या आहेत त्या वास्तू बौद्ध काळामध्ये उभारलेल्या आपल्याला दिसून येतात. म्हणजेच काय, एकंदरीत ह्या वेगवेगळ्या प्रकारच्या व्यवसायांचं शिक्षण, कलांचं शिक्षण बौद्ध काळामध्ये दिलं गेले जात असलेले उल्लेख आपल्याला आढळतात. त्यानंतर चौथा प्रकार आहे तो म्हणजे वैद्यकीय शिक्षण. म्हणजे वैद्यकीय शिक्षणावर खास भर त्या बौद्ध काळामध्ये दिला जात असलेला आपल्याला दिसून येईल. आपण बौद्ध काळातील अभ्यासक्रम बघत असताना देखील या वैदिक शिक्षणामध्ये कशा प्रकारचा अभ्यासक्रम होता हे अतिशय सविस्तर पद्धतीनं त्या व्हिडिओमध्ये देखील बघितलेलं आहे. तर बौद्धकालीन ग्रंथांमध्ये वैद्यकीय शिक्षणाचे संदर्भ सापडतात. म्हणजे अनेक ग्रंथ ज्यावेळेस आपण चालतो, अनेक ग्रंथांचा ज्यावेळेस आपण अभ्यास करतो त्यावेळेस त्या अनेक ग्रंथांमध्ये बौद्ध काळामध्ये वैद्यकीय शिक्षण दिलं जात असलेले संदर्भ जे आहेत ते संदर्भ आढळतात किंवा सापडतात. आणि त्याच्यावरून मग आपण असं म्हणू शकतो की बौद्ध काळामध्ये वैद्यकीय शिक्षण अतिशय प्रगत अवस्थेमध्ये दिलं जात असल्याचं आपल्याला दिसून येतं. वैद्यकीय उपचार आणि शल्यकर्म याच्यामध्ये विशेष तज्ज्ञ त्या काळामध्ये होते. म्हणजे वेगवेगळे रोग असतील, वेगवेगळे आजार असतील, यांच्यावर औषधोपचार करणारे अनेक प्रकारचे वैद्यकीय तज्ज्ञ त्या काळामध्ये होते. आणि त्याचबरोबर शल्यकर्म चिकित्सा जी आहे, ज्याला आपण आजच्या भाषेमध्ये ऑपरेशन करण्याचं कौशल्य म्हणतो, ते ऑपरेशन करणारे जे व्यक्ती आहेत, सर्जन म्हणतो आपण त्यांना, तर जे हे शल्यकर्म चिकित्सा करण्यामध्ये देखील अनेक डॉक्टर ज्याला आपण म्हणतो ते डॉक्टर विशेष तज्ज्ञ त्या काळामध्ये होऊन गेलेले आहेत की ज्याच्यावरून आपल्याला दिसतं की वैद्यकीय शिक्षणाचा विकास बौद्ध काळामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये झाला होता. जीरक नावाचा एक व्यक्ती होता किंवा विशेष तज्ज्ञ होता की जो औषधोपचार आणि शल्यकर्मामध्ये अतिशय निष्णात होता. निष्णात म्हणजे ज्याला तज्ज्ञ, अतितज्ञ असं आपण म्हणतो किंवा स्पेशालिस्ट तज्ज्ञ ज्याला म्हणतो आपण, तर तो औषधोपचार आणि शल्यकर्म चिकित्सा किंवा ऑपरेशन कलेमध्ये अतिशय निष्णात होता, अतिशय तज्ज्ञ होता की ज्यानं अनेक लोकांवर औषधोपचार किंवा शल्यकर्माचं कार्य करण्याचं काम त्या काळामध्ये केलं होतं. सर्पदंशावर उपचार करण्याची पद्धत देखील बौद्ध काळामध्ये विकसित झालेली आपल्याला त्याचे देखील संदर्भ सापडतात. म्हणजे एखाद्या व्यक्तीला साप चावलेला असेल तर त्या सापाचं विष उतरवायचं कसं किंवा मंत्रांच्या साह्यानं ते विष कसं उतरवायचं, मंत्रांच्या साह्यानं त्या सापाला परत बोलवून त्या व्यक्तीच्या अंगामधून विष कशा प्रकारे काढायचं याचं देखील तंत्रज्ञान किंवा ती उपचार पद्धती बौद्ध काळामध्ये विकसित असलेले देखील उल्लेख आपल्याला आढळतात. आणि शहरांमध्ये देखील वैद्यकीय व्यवसाय करणारे भरपूर वैद्य त्या काळामध्ये होते, अशा प्रकारचे देखील उल्लेख आढळतात. म्हणजेच काय की बौद्ध काळामध्ये वैद्यकीय शिक्षण नावाचा एक वेगळा प्रकार त्या काळामध्ये होता की जो वैद्यकीय शिक्षणाचा प्रकार अतिशय विकसित अवस्थेमध्ये त्या काळामध्ये सापडतो. त्यानंतर 5 नंबरचा आणि शेवटचा प्रकार आहे तो म्हणजे स्त्री शिक्षण. म्हणजे धार्मिक शिक्षण असेल, व्यावसायिक शिक्षण असेल, वैद्यकीय शिक्षण असेल, ह्या सर्व प्रकारच्या शिक्षणाबरोबरच बौद्ध काळामध्ये स्त्रियांना देखील शिकवण्याचं कार्य जे आहे हे कार्य अतिशय चांगल्या पद्धतीनं केलं गेलेलं आपल्याला दिसून येईल. म्हणजे बौद्ध काळामध्ये भिक्षू असतील किंवा भिक्षुणी असतील, स्त्रिया असतील, दोघांनाही शिक्षण देण्याची जी व्यवस्था आहे ती व्यवस्था बौद्ध काळामध्ये केलेली होती. म्हणजे
त्या काळामधला समाज जरी पुढारलेला नसला, जरी मागासलेला असला, त्या काळामध्ये अशा प्रकारचा समज होता की स्त्रियांनी शिक्षण घेण्याची काही गरज नाही, कारण ब्राह्मण काळाचं जे वर्चस्व समाजामध्ये निर्माण झालेलं होतं त्यामुळं स्त्रियांनी शिकू नये किंवा स्त्रियांना शिकवणं म्हणजे पाप आहे, अशा प्रकारच्या अनेक समजुती ज्या होत्या त्या समजुती त्या काळामध्ये रूढ झाल्या होत्या. आणि गौतम बुद्धांनी देखील अगदी सुरुवातीच्या काळामध्ये स्त्रियांना शिक्षण देण्यास परवानगी नाकारलीच होती, मात्र हळूहळू नंतरच्या काळामध्ये मात्र त्यांनी ही परवानगी दिली आणि स्त्रियांना देखील शिक्षण देण्याचं काम किंवा भिक्षुणी बनण्यासाठीची जी परवानगी आहे ती परवानगी नंतरच्या काळामध्ये देखील दिलेली आपल्याला आढळते. हे सगळं होत असताना, स्त्रियांना शिक्षण देत असताना मठामध्ये राहण्याची परवानगी सुरुवातीच्या काळामध्ये त्यांना नव्हती. नंतरच्या काळामध्ये मात्र सेपरेट जे मठ आहेत ते सेपरेट मठ किंवा विहार असतील, संघ असतील स्त्रियांसाठी ते स्थापन झाले आणि मग त्या मठांमधून किंवा विहारामधून, संघांमधून स्त्रियांच्या शिक्षणाची व्यवस्था स्त्री भिक्षुणीच्याच माध्यमातून किंवा स्त्री अध्यापकाच्याच माध्यमातून केली गेल्याचे देखील उल्लेख आपल्याला अनेक पुस्तकांमध्ये आढळतात. सुरुवातीच्या काळामध्ये स्त्रियांना संन्यासिनी होण्यास परवानगी नव्हती. म्हणजे संन्यासिनी व्हायचं असेल तर संन्यासिनी होण्यासाठी परवानगी जी आहे ती परवानगी स्त्रियांना दिली जात नव्हती, कारण स्त्रियांसाठी मठातील प्रवेशाचे नियम देखील कसे होते, अत्यंत कडक होते. म्हणजे मठामध्ये प्रवेश स्त्रियांना देत असताना देखील अनेक प्रकारचे नियम त्यांना दाखवले जायचे, नियम लावले जायचे. त्या नियमांचं पालन ज्या स्त्रिया करतील त्यांनाच स्त्री शिक्षणासाठी बौद्ध काळामध्ये प्रवेश दिला जात असलेला आपल्याला दिसून येईल. मठामध्ये किंवा संघामध्ये प्रवेश देत असताना सुरुवातीला 2 वर्षाचा उमेदवारी काळ होता. म्हणजे 2 वर्षाचा उमेदवारी काळ पूर्ण केल्यानंतरच त्या विद्यार्थी किंवा त्या स्त्रीला प्रवेश जो आहे तो प्रवेश पक्का केला जायचा. म्हणजे प्रोबेशन पिरियड, आजच्या काळामध्ये आपण म्हणतो प्रोबेशन पिरियड किंवा उमेदवारी काळ. म्हणजे या 2 वर्षाच्या काळामध्ये त्या स्त्रियांनी जर कोणत्याही प्रकारच्या नियमांचं पालन केलं नाही किंवा नियम मोडले तर मात्र त्यांचा तो प्रवेश पक्का केला जात नव्हता, तर त्यांना मधूनच शिक्षण आपलं सोडावं लागायचं. आणि ज्या स्त्रिया 2 वर्षाचा उमेदवारी काळ यशस्वीरित्या पूर्ण करतील त्यांनाच नंतर पुढील शिक्षणासाठी प्रवेश जो आहे तो प्रवेश दिला जायचा. सुरुवातीच्या काळामध्ये जसं म्हटलं की मठांची संख्या जी आहे, भिक्षुणींसाठी किंवा स्त्रियांसाठी मठांची जी संख्या आहे ही मठांची संख्या अतिशय कमी प्रमाणामध्ये असलेली आपल्याला दिसून येते. स्त्री शिक्षणाच्या बाबतीमध्ये बौद्ध काळातील जे काही ग्रंथ आहेत त्या ग्रंथांचा जर विचार केला तर त्याच्यामध्ये असं दिसतंय बघा की उच्चवर्गीय किंवा व्यापारी वर्गातील स्त्रियांना खाजगी शिक्षण घेण्यासाठी किंवा घेण्याची परवानगी त्या काळामध्ये असलेले आपल्याला दिसून येते. म्हणजे सुरुवातीच्या काळामध्ये उच्चवर्गीय आणि व्यापारी वर्गातील स्त्रियांना खाजगी पद्धतीने शिक्षण देण्याचा प्रघात त्या काळामध्ये होता. मी जसं म्हटलं की गौतम बुद्धांना स्त्रियांना शिक्षण द्यावं असं सुरुवातीला वाटत नव्हतं, कारण गौतम बुद्धांची सावत्र आई किंवा आत्या, म्हणजे असे 2 उल्लेख वेगवेगळ्या पुस्तकांमध्ये आढळतात की एक तर सावत्र आई किंवा आत्या की जिचं नाव आहे महाप्रजापिता. तर या महाप्रजापिताला देखील सुरुवातीला बौद्ध काळामध्ये शिक्षण घेण्यासाठी परवानगी गौतम बुद्धांनी नाखुशीनंच दिलेली आपल्याला आढळते. का तर त्या काळामध्ये समाजामध्ये तशा प्रकारचा प्रघात नव्हता, स्त्रियांना शिक्षण घेण्याचा अधिकार नव्हता. मात्र तरी देखील अगदी नाखुशीनं गौतम बुद्धांनी त्या महाप्रजापिता या स्त्रीला किंवा सावत्र आई आत्या जी आहे तिला प्रवेश दिला होता. आणि त्या महाप्रजापितानं 500 स्त्रियांबरोबर बौद्ध संघाची बौद्ध धर्माची दीक्षा घेतल्याचा उल्लेख देखील त्या काळामध्ये आढळतो. आणि मग हळूहळू स्त्री शिक्षणाची सुरुवात झाल्यानंतर स्त्रियांनी आध्यात्मिक शिक्षण घेतल्याची देखील उदाहरणं त्या काळामध्ये आहेत. म्हणजे केवळ पुरुषांनाच शिक्षण दिलं जात होतं असं नाही, तर स्त्रियांना देखील आध्यात्मिक शिक्षण दिलं जात होतं. आणि अनेक स्त्रिया ज्या आहेत त्या आध्यात्मिक शिक्षण घेऊन तत्ववेत्ते बनल्याची देखील अनेक उदाहरणं आहेत. बऱ्याच स्त्रिया ज्या आहेत त्या स्त्रियांनी समाजसेवा देखील केल्याची उदाहरणं आहेत. समाजसेवा म्हणजे समाजामध्ये जाऊन अनेक व्यक्तींची सेवा करणं, सुश्रुता करणं, त्यांची काळजी घेणं, आजारपणामध्ये काळजी घेणं, यासारखी जी समाजसेवा आहे ती समाजसेवा देखील अनेक स्त्रियांनी केलेली आपल्याला आढळते. त्यानंतर काही स्त्रिया ज्या आहेत त्यांनी तत्त्वज्ञानाचा अतिशय सखोल अभ्यास केला होता, तर काही स्त्रिया या कवयित्री आणि लेखिका देखील बनल्या होत्या.
म्हणजे अनेक स्त्रिया बौद्ध काळामध्ये अशा होत्या की ज्या समाजामध्ये फिरायच्या, समाजामध्ये भटकंती करायच्या आणि बौद्ध धर्माची जी शिकवण आहे, उपदेश आहेत ते लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करायच्या. काही उल्लेख असे पण आढळतात की भारत सोडून भारताच्या बाहेर देखील, बाहेरील देशांमध्ये देखील स्त्रियांनी भटकंती केलेली आहे आणि बौद्ध धर्माचा प्रसार करण्याचं काम त्या काळामध्ये केलेलं आहे. तर अशा पद्धतीनं काही स्त्रियांनी तत्त्वज्ञानाचा अभ्यास करून कवयित्री किंवा लेखिका देखील बनलेल्या आहेत. त्याच्यामध्ये काही उदाहरण म्हणून इथं दिलेत बघा की प्रभुदेवी असेल, व्यंका असेल, यासारख्या ज्या स्त्रिया आहेत, या स्त्रिया या प्रसिद्ध कवयित्री आणि लेखिका त्या काळामध्ये बनल्या होत्या किंवा प्रसिद्ध अशा त्या व्यक्ती बनल्या होत्या. अनेक स्त्रियांनी राजकारणामध्ये देखील सहभाग घेतलेले उल्लेख आपल्याला आढळतात. म्हणजे केवळ आध्यात्मिक क्षेत्रामध्ये, सामाजिक क्षेत्रामध्ये स्त्रियांचा सहभाग होता असं नाही, तर राजकारणामध्ये देखील अनेक स्त्रिया असलेल्या आपल्याला दिसून येतात. राजकारण देखील त्या करत होता आणि त्याच्यामध्ये एक उल्लेख आहे बघा की सम्राट अशोकाची जी बहीण आहे तिचं नाव आहे संघमित्रा. तर या संघमित्रानं देखील बौद्ध धर्माची जी सेवा आहे ती बौद्ध धर्माची सेवा अतिशय वैशिष्ट्यपूर्ण रीतीने केल्याचे उल्लेख देखील आढळतात. म्हणजेच काय की एकंदरीत बौद्ध काळामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या शिक्षणाबरोबरच स्त्रियांचं शिक्षण देखील चांगल्या पद्धतीनं विकसित झालं होतं. मात्र तरी देखील असे देखील काही उल्लेख आढळतात की काही तत्ववेत्यांनी, काही लोकांनी याच्यावर टीका देखील केली आहे की केवळ उच्चवर्गीय आणि व्यापारी वर्गातील, म्हणजे उच्च वर्गातील स्त्रियांनाच शिक्षण घेण्याचा अधिकार बौद्ध काळामध्ये होता किंवा त्यांच्याच शिक्षणाची सोय बौद्ध काळामध्ये केली होती. सर्वसामान्य कामगार असतील किंवा शेतकरी असतील, व्यापारी असतील, कारागीर असतील, यांच्या स्त्रियांना शिक्षण घेण्याचा अधिकार बौद्ध काळामध्ये दिला गेला नाही, अशा प्रकारची टीका देखील त्या काळामधल्या शिक्षणावर केली जाते. परंतु असं जरी असलं तरी देखील स्त्री शिक्षणाला देखील गौतम बुद्धांनी प्राधान्य दिलं होतं, हे आपल्याला या शिक्षणाच्या माध्यमातून दिसून येतं. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बौद्ध काळामध्ये चालणारे शिक्षणाचे जे काही प्रकार आहेत की ज्याच्यामध्ये प्राथमिक शिक्षण, उच्च शिक्षण, व्यावसायिक शिक्षण, वैद्यकीय शिक्षण आणि स्त्री शिक्षण अशा 5 प्रकारच्या शिक्षणाचा समावेश होतो, हे आपण त्या 5 प्रकारांचा आढावा या ठिकाणी थोडक्यात घेतलेला आहे. हा व्हिडिओ जर आपणाला आवडला असेल तर नक्कीच याला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. त्याचबरोबर माझ्या चॅनलला सबस्क्राईब देखील करायला विसरू नका. धन्यवाद.